पहिल्यापासूनच गणेशोत्सव माझ्या अत्यंत आवडीचा सण आहे आणि गेल्या काही वर्षात म्हणजे लग्न झाल्यानंतर सासरचा गणपती अनुभवायला लागल्यानंतर अजूनच जास्ती मजा येते. 2 दिवसची धांदल असते, डेकोरेशन आणि मग ह्या वर्षी काय करायचं? अर्थात आम्ही काही अशी थीम वगैरे करत नाही कधीच कुठल्याच वर्षी. पण जे काही असेल ते छान नीटस असावं. शेवटी बाप्पा आल्यानंतर सगळं म्हणजे असं अ, तेजोमय होऊन जातं ना सगळं, तर खूप मस्त वाटतंय. हाय हॅलो नमस्कार. मी सोनम. स्वागत आहे तुमचं फिल्मी उमरण्यामध्ये. गणपती बाप्पा आले आहेत आणि मी सावनीकडे आहे. सावनी छान दिसतेय. थँक एकंदरीत बाप्पा आले की घरातलं वातावरण प्रसन्न होतं. तर काय सांगशील? काय भावना आहेत सध्या? खूप छान वाटतंय म्हणजे बाप्पांचं आगमन झालंय आणि बाप्पा विराजमान झालेत. पहिल्यापासूनच गणेशोत्सव माझ्या अत्यंत आवडीचा सण आहे आणि गेल्या काही वर्षात म्हणजे लग्न झाल्यानंतर सासरचा गणपती अनुभवायला लागल्यानंतर अजूनच जास्ती मजा येते. माहेरी आमचं कोकणात घर आहे. तर कोकणातलं एक वेगळं सेलिब्रेशन आणि सासरी 5 दिवसांचा गणपती बाप्पा असतो. आणि गेल्या 4 वर्षांपासून मुलगी झाल्यापासून एक वेगळं म्हणजे अशी अशी अनेक स्थित्यंतर मी अनुभवतीये प्रत्येक गणेशोत्सवामध्ये. तर खूपच मस्त वाटतं आणि 2 दिवसची धांदल असते, डेकोरेशन आणि मग ह्या वर्षी काय करायचं? अर्थात आम्ही काही अशी थीम वगैरे करत नाही कधीच कुठल्याच वर्षी. पण जे काही असेल ते छान नीटस असावं. मी स्वतःच त्याच्यात पुढाकार घेते. मला डेकोरेशन करायला खूप आवडतं. सो मग कालपासनं ती सगळी लगबग आणि मग त्याच्यात आमच्या छोटीची लुडबुड असं हं, सगळं मस्त एन्जॉय केलं आणि शेवटी बाप्पा आल्यानंतर सगळं म्हणजे असं अ, तेजोमय होऊन जातं ना सगळं, तर खूप मस्त वाटतंय. कमाल झालं डेकोरेशन. आजची थीम नाही पण सगळं पिंक पिंक दिसतंय. तर तुझी चॉईस आहे हो. की छोटीची चॉईस आहे? माझी चॉईस आहे, पण आमच्या दोघींचाही फेव्हरेट कलर पिंक आहे. अरे सो वाह! ते वाह! जुळलाय चॉईस. पण ह्यावेळेस ना आमचे बाप्पांची मूर्ती श्वेतवर्ण आहे. म्हणजे हं. अगदी एकदम शुभ्र पांढरी मूर्ती आहे. त्यामुळे असं वाटलं की त्याला कॉम्प्लिमेंटरी असं छान बेबी पिंक कलरचं ची सजावट करावी मग. छान झालं. जसं तू सांगितलं की तू कोकणातलं हो. गणेशोत्सव अनुभवला आहे आणि पुण्यामध्ये सध्या आहे. तर तुला काय फरक जाणवतो किंवा काय मिस करते कोकणाबद्दल? अरे, खूप फरक आहे. दोन्हीची पद्धत वेगळी आहे. दोन्हीची आपली आपली मजा आहे वेगळी. मी याच्यात कुठलंच कमी जास्त असं नाही म्हणणार. पण कोकणातलं जे पारंपरिक आपण त्याला म्हणतो की इतकं निर्मळ आणि काय म्हणतो, एक वेगळंच त्याला पावित्र्य आहे. हं. म्हणजे त्याच्यात कुठलाच शो म्हणजे काय म्हणतात असं शो ऑफ नाहीये. काहीच नाही. एकदम साधेपणाने सगळं प्रत्येक जण आपापलं काम करत असतं. आणि मग त्या आरत्या असो म्हणजे मी सगळ्यात जास्ती काय मिस करते, तर तिथे तासनतास चालणाऱ्या आरत्या हं. आणि एकमेकांच्या घरोघरी जाऊन म्हणजे अख्खी वाडी, की आज इथपासून सुरुवात आणि इथपर्यंत. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन वेगवेगळ्या आरत्या, वेगवेगळे आणि वाद्यांच्या साथीने आरत्या होतात. म्हणजे तीही एक वेगळी मजा आहे. आमच्याकडे तर दापोलीला सगळे आमच्या घरात गाण्याची आवड असलेले, गाणं कळत असलेले लोक आहेत. त्यामुळे पेटी तबल्याच्या साथीने आरत्या होतात. सो तो एक म्युझिकल माहोलही मी खूप एन्जॉय करते आणि आता थोडंसं मिस पण करते कारण हं. जाता येत नाहीये पुण्यात असल्यामुळे. कमाल. एकंदरीत बघायला गेलं की सावनी म्हटलं की साड्यांचं एक वेगळंच कलेक्शन आहे. तर आज जी तयारी केली आहे त्याच्यासाठी काही विशेष काय फॉलो अ, केलंय? माझ्यासाठी आजची ही साडी खूपच खास आहे. कारण मी ही साडी पहिल्यांदा नेसली आहे. माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आणि 7 वर्षांपूर्वी भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर माझे गुरु यांनी मला ही माझ्या लग्नाची वेडिंग गिफ्ट म्हणून दिलेली वाह! ही साडी आहे. आणि ते खास ओकेजनची मी वाट बघत होते आणि असं वाटलं की आज अगदी तो योग जुळून आला. अगदी मनात आलं की अरे ही साडी आपण नेसलीच नाहीये. म्हणजे ती अशी आपल्या ठेवणीतली एक वस्तू असते ना, की ज्याचं पावित्र्य राखून आपण ती हं. कधीच वापरायलाही आपलं मन धजावत नाही. तसं काहीसं माझं ह्या साडीच्या बाबतीत होत होतं, की ती इतकी अमूल्य आहे माझ्यासाठी आणि मला असं नंतर कळलं त्यांच्या कुटुंबियांकडनं, की हृदयनाथजी ह्या वयात सुद्धा स्वतः दुकानात पायऱ्या चढून गेले. बापरे! त्यांनी दुकानात स्वतः जाऊन माझ्यासाठी ही साडी खरेदी केलेली आणि मला ही वेडिंग गिफ्ट म्हणून दिली होती. आणि छान आणि माझ्या दिसते. रिसेप्शनलाही ते स्वतः आले होते. त्यांनी स्वतःच्या हाताने मला ही गिफ्ट केली आहे. सो वाह! माझ्यासाठी वाह! ती मोमेंट आणि ही साडी हे प्रचंड जास्ती प्रेशियस आहे. सो आज मी ती नेसायचं ठरवलं आणि असं सगळं छान जुळून आलं आणि माझा नवरा जो माझ्याबरोबर अगदी ट्विनिंग आमचं कोइन्सिडेंटली की माझं हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज ह्या साडीवर कुठलाही ब्लाउज हं, मी हं. युज्युअली मला मिक्स अँड मॅच करायला खूप आवडतं. आणि तर तो असं
त्यांनी हा कुर्ता घातल्यावर म्हणलं अरे हे मस्त छान दिसतंय झालंय. कॉम्बिनेशन. कमाल कमाल. एकंदरीत आता गौरी येत आहेत आणि गौरी संदर्भात तुझं गाणं पण येत आहे. मागच्या वेळेस हो. मंगळागौरचं जे आलेलं ते छान झालेलं. तर आता यावेळेस काय नवीन येतंय? या वर्षी मी असं ठरवलं की आपण दरवर्षीच बाप्पाची गाणी करतो आणि गणेशोत्सव म्हणलं की अगदी अ, प्रत्येकच कलाकार आपापल्या परीने बाप्पाची सेवा करत असतं. बाप्पाची गाणी तर येतच असतात. पण काही वर्षांपूर्वी बाई पण भारी देवा आलं, त्यात मी मंगळागौर गायली. तेव्हापासनं गौराईंची माझं एक वेगळं नातं आहे, वेगळं कनेक्शन आहे असं आपण म्हणू. तर यावर्षी आशिषनी आणि मी असं ठरवलं, आशिष इज द प्रोड्युसर ऑफ द सॉन्ग, की छान गौराईंचं गाणं करावं आणि अगदी पारंपरिक साज असलेलं असं गाणं आहे. जुन्या म्हणजे पूर्वीच्या काळी आपण कशी ती सनईचा सूर वगैरे ही गाणी दिवसेंदिवस आपण ऐकू शकायचो, तशा पद्धतीचं जुनं पारंपरिक गाणं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि शाहीर रामानंद, आपला रामानंद, त्याचं संगीत आहे तो आणि कल्याण दोघांनी मिळून संगीत दिलंय. कल्याण उगलेने लिहिलेलं आहे आणि खूपच मस्त ग्रुवी फुल, म्हणजे त्याचा म्युझिक व्हिडिओ मी आता आज उद्यामध्ये रिलीज करीन ते गाणं. मुलीला शार्वीला तर ते इतकं आवडलंय की ती तासनतास नाचते त्याला. तर ते त्याच्यावर मी पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओ मध्ये स्वतः मी मंगळागौरीचे खेळ खेळलेत. ते करताना तर माझी जी काही तारंबळ झाली होती, कारण मंगळागौर मी तेव्हा सुद्धा म्हटलं की मंगळागौर गाणं सोपं आहे, पण मंगळागौर करणं खूप म्हणजे तो एक व्यायामच आहे एक प्रकारचा. पण मला खूप मजा आली, मी मनसोक्त आनंद घेतला. सो ते गाणं लवकरच भेटीला येत आहे. मला सरांना विचारायचं होतं की जेव्हापासून सावनी आली आहे तेव्हापासून काय बदल झालाय गणेशोत्सवामध्ये, कारण की ती कोकणातली, तुमच्याकडे काय काय बदल झालाय ते आधी तेव्हापासून? सावनी आल्यापासून सगळं डेकोरेशनची जबाबदारी सावनीच सांभाळते, कारण ती ज्या प्रकारे तिचं जे आर्टिस्टिक नजर आहे आणि बाप्पाची श्रद्धा आणि दरवेळेस आमच्याकडे डेकोरेशन तर ती करतेच, पण एक असं ठरलेलं आहे की सावनी जी सेवा गाणं म्हणते फक्त आम्ही घरातले असतो सगळे, आणि देवाला समोर बसून ती 1 तास ऑलमोस्ट गणपती बाप्पाची गाणी म्हणते. आणि ते आम्ही दरवर्षी वी लुक फॉरवर्ड टू इट की वा वा वा, म्हणजे घरी बसून आपल्याला कॉन्सर्ट मिळतो. येस. कमाल. आता गाण्याचं आठवण निघालीच आहे, तर जाता जाता एक आमच्या प्रेक्षकांसाठी पण गाणं व्हायलाच पाहिजे. येस, जरूर. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया. कमाल कमाल कमाल. तुला गाण्यासाठी पण आणि पुढे जे काही प्रोजेक्ट असेल त्याच्या शुभेच्छा, आणि गणेशोत्सवाच्या पण दोघांना खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांनाही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मोरया.